तासगाव येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या मेसमध्ये मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे मेसमध्ये जेवण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थिनींनी एकदम मेसबाहेर धाव घेतली. घटनेनंतर तात्काळ तासगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल दाखल झालं. अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तासगाव मनेराजुरी रस्त्यालगत शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन आहे. या तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आहेत. मंगळवारी रात्री जेवणासाठी मुली मेसमध्ये आल्यानंतर काही मुली जेवणाच्या प्रतीक्षेत होत्या, तर काही मुली जेवण करत होत्या. त्याचवेळी अचानक किचनमध्ये गॅसचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. स्फोट झाल्यानंतर सर्व मुलींनी मेसच्या बाहेर धाव घेतली. किचन पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी हजर झाल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. किचनमध्ये आणखी 4 गॅसचे सिलेंडर असल्याची माहिती मिळाली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणून सर्व सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळं आणखी मोठी दुर्घटना टळली. जेवणासाठी आल्यानंतर अचानक स्फोट झाल्यामुळं मेसमध्ये मोठी खळबळ उडाली. मुलींची संख्या मोठी असल्यामुळं बाहेर पडण्यासाठी सर्व मुलींनी एकदम धाव घेतली. स्फोटामुळं मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे अनेक मुलींना अश्रू अनावर झाले होते.